नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। तर आता आम्ही सगळं आवरलंय माझं। तनूही स्कूलला गेले, तर आता मी निघते तन्वीला आणायला जायला। तर मी तर रेडी झाले मस्तपैकी ड्रेस वगैरे घालून। तर चला आजचा ब्लॉग आपण सुरू करूया, स्टार्ट करूया। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, बाय। तर मी तुम्हाला बाय तर केलं, पण माझं बाय असं फिकं फिकं वाटलं, तर म्हटलं जरा मी तुमच्या बरोबर थोड्या वेळ रेडी होते। इथं मी वॉश करून घेतले, टिकली लावले। ओके, तर आता मी करणार आहे सीरम। माझा सीरम कुठे गेला? सीरम अच्छा वेट, फोन येतो, पटापट निघते कारण हे आले बाहेर ऑफिसच्या इकडे खाली, तर त्यांना ते डब्बा द्यायचा पटकन। तर आता मी पटपट निघते, व्हिडिओ नंतर करते। बाय। तर चला मी रेडी झाले, लावून घेते आणि मी निघते। आज दुपारी म्हणजे माझं मेन काम आहे, एक ऑर्डर आहे मेहंदीची, तर ती कंप्लीट करायची। त्यामुळे 1 वाजता त्या येणार आहेत काकी, तर त्याच्या अगोदर मी सगळं कामावरून घेतले। तर चला स्टे ट्यून राहा। तर तन्वीला शाळेतून वगैरे घेऊन आलेली, त्यानंतरला मग मी मेहंदीच्या ऑर्डरसाठी जाणार होती। तर काकी येणार होत्या त्या, पण त्यांचं जरा काम निघालं, त्यामुळे मला बोलल्या की मला माझ्या घरीच ये। तर आमच्या इकडं वरतीच आहे त्यांचा बंगलो, तर मग मी तिथे गेलेली। तिकडे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी सगळीकडे हिरवं रान झालं आहे आणि ऊन खूप होता, कारण दुपारची गेलेली मी 1-1:30-2 वाजता आणि मग संध्याकाळी 4 वाजता मी रिटर्न आलो। तिकडे तुम्ही ऊन पाहू शकता, मस्तपैकी निळं आकाश, सफेद ढग, आणि त्यात आम्ही आता तापटायला निघालेलो। तन्वी कुत्र्याला घाबरते। आम्ही घरी चाललो आहे ना तनू? येस, थांबा तनू। तर इकडे तुम्ही मेहंदीची डिझाईन पाहू शकता, कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा तन्वी झोपले आणि हा इकडे पसारा मांडून ठेवलाय। हे सगळे मैत्रीण तिचे घेऊन बसलेली, म्हणजे ती काम करते 1-1:30-2 तास ती इथे होती। हे कटिंग वगैरे सगळं केलेलं आहे। कलर बुक काय बनवत होती ती, काय बोलली मम्मा मी? हे डॉक्टर सेट बनवत होती कटिंग करून, त्याचं काहीतरी बनवलं नाही तिने तिकडे। आणि आता मॅडम गुंजलेत, आता हे आपण आवरायचं। आता बघा हा एवढा पसारा केलेला आहे, पण ज्यांना वाटतं की बाबा ही घरी कायच करत असतील, घरात काम काय, जेवण बनवा, मुलांना शाळेत आले की जेवायला द्या आणि बस आराम करा बाकीची कामावरून, पण जो हा पसारा असतो, म्हणजे हा दिवसभरातून पसारा, मला वाटतं माझ्या घरी, कारण तन्वी एवढी ॲक्टिव्ह आहे अशा ह्या गोष्टींमध्ये की 3 वेळा तरी मी हा सगळं आवरते। आता बेडरूममध्ये, नाहीतर आता बेडरूम जेव्हा मी आवरते तेव्हा ती हॉलमध्ये जाऊन काढते, मग हॉलमधनं परत आल्यावर बेडरूममध्ये। त्यामुळे आता माझी एक खुर्ची तुम्हाला खाली दिसणार नाही, कारण ते खुर्चीवर काही ना काहीतरी ठेवलेलंच असतं। प्लस मी कुठचीही गोष्ट आपण म्हणतो कबाडात ठेवूया, आवरून आता व्यवस्थित ठेवूया म्हणजे बाहेर नाही दिसणार, पण ती अशी गोष्ट आहे जी त्याच्या नजरेच्या समोर दिसणार नाही ना, ती त्यांना पाहिजे असते। मग ती काढून द्या, नजरेवर गोष्ट आहे ती त्यांना नको असते, मग ती काढल्यानंतरला मग ती पण नको, मग जी आहे ते चालू करणार, पण ती काढलेली गोष्ट परत ठेवायचं। मग म्हणजे ही कामं जे असतात, घर आवरणं म्हणजे हे दिवसभरात चालू असतं। तर बघा किती मेहनत करते तुमची बायको आणि तुमच्या मुलांना सांभाळताना। तर हे मला असं म्हणजे तुमच्यापर्यंत पोचवायचे, ज्यांना वाटतं, जे करतात काम त्यांना तर माहितीच बाबा किती काम असतं घरामध्ये, पण ज्यांना नाही वाटत की बाबा आमची बायको काय करत असेल घरात, हेच काय नुसते झोपणं बिघणं, जे टोमणे मारतात बायकांना की बाबा दुसरं कामच काय तुला मूल सांभाळण्यापेक्षा, तर मुलांच्या मागे एवढं तुम्ही धावपळ कराल, थोडं
असं विचार केला पाहिजे की आपण किती वेळा एखादी गोष्ट मुलगा सारखं तेच करते आणि तेवढं पेशंटली आपण कंट्रोल, आपल्याला पण राग येतो, मला पण राग येतो कधी कधी की मी किती वेळा आवरू. पण ठीक आहे ना, आपलं मूल आहे, मग आपल्यासाठी आपल्याला ते करायला पाहिजे आपल्या मुलासाठी. पण ही जी थिंकिंग आहे ही जे आपले मिस्टर आहेत, आपले घरी कोणीही वडीलधारी माणूस वगैरे आहे, त्यांनी समजायला पाहिजे की एक आई त्याच्या मुलाच्या मागे किती टाईम घालवते आणि मुलांनाही हे समजलं पाहिजे की आपली आई आपल्या मागे किती वेळ घालते. तर आता तनू जेव्हा मोठी होईल तेव्हा ती ही व्हिडिओ बघून तिला कळेलच किती मस्ती करायची. म्हणून तिच्यासाठी ह्या मेमरीज मी सेव्ह करून ठेवते अशा, कारण आपण सांगून त्यांना पटत नाही अशा गोष्टी. तर म्हटलं ह्या ज्या मी आता रेकॉर्ड करून किंवा ब्लॉग तर माझे चालू, काहीतरी तुम्हाला टॉपिक पाहिजेच. त्यामुळे मी आता मला तिच्याशिवाय माझं दुसरं आता टॉपिक मला काहीच नाही आहे. त्यामुळे तिच्या वाटली माझी सगळी दुनिया आहे. तर त्यातून पण मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, कधी मेहंदीसाठी हे ते. पण तिला सोडून मला दुसरीकडे तिला कुठेही ठेवून मला जमत नाही आहे. तिला ठेवून मला असं बाहेर जाऊ असं वाटत नाही. तर ते मोठ्या झाल्यावर जेव्हा ती बघेल की माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं, तर तिला थोडंसं समजलं पाहिजे की आपण जेव्हा आपल्या आईला मोठ्याने बोलतो तर ते थोडंसं बॅलन्स आलं पाहिजे, एवढंच. आता फक्त येलो कलर दिला की झाला. मग तिथे ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये सेम वाटतो, पुरा व्हाईट वाटतो बघा. हा नाही, हा ग्रीनिश वाटतो, पण पिस्ता कलर आहे ना तो. पिस्ता पिवळा कुठे आणि हा कलर कुठे. माणूस कामावरून येऊन किती मेहनत करणार. एक दिवाळी माणसाला काय काय करवते. आम्ही बसलोय.